स्वतःची खरी ओळख तिनं माझ्यापासून लपवली. माझ्यापासून म्हणण्यापेक्षा तिच्या एका चाहतीपासून लपवली. म्हणून तर तिनं सागरिकाच्या संसाराचं सुंदर चित्र रंगवलं. सागरिकाला उच्च स्थानावर नेऊन बसवलं. पूर्वी सागरिका जशी प्रकाश झोतात होती, तसंच तिनं तिला आत्ताही प्रकाश झोतात ठेवायचा प्रयत्न केला. त्यासाठी आभासी दुनिया निर्माण केली. नमस्कार. स्टुडिओ संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत. आज आपण शुभदा साने यांची तिला जपण्यासाठी ही कथा ऐकणार आहोत. माझी मैत्रीण भारती पाटील हिला निरनिराळ्या क्षेत्रातल्या नावाजलेल्या मंडळींच्या मुलाखती घ्यायचा छंद होता. साहित्य क्षेत्रातल्या, संगीत क्षेत्रातल्या, राजकीय वर्तुळातल्या, उद्योग जगातल्या बड्या आसामींच्या मुलाखती तिनं घेतल्या होत्या. अपॉइंटमेंट घेऊन ती त्यांच्या घरी जायची किंवा ते कुठे उतरले असतील तिथे जायची. तिनं व्यवस्थित प्रश्न काढलेले असायचे, त्यामुळे मुलाखत घेणं सोपं जायचं. तिचं आता नाव झालं होतं, त्यामुळे चित्रपट क्षेत्रात सुद्धा मोठमोठ्या कलाकारांपर्यंत ती जाऊन पोचली होती. या सगळ्या मुलाखतींचं मिळून तिचं एक पुस्तक लवकरच प्रकाशित होणार होतं. मला चित्रपट जगताचं, तिथल्या झगमगाटाचं पहिल्यापासून आकर्षण होतं. पडद्यावर दिसणारे हे कलाकार जवळून बघावे, त्यांच्याशी एखादं वाक्य तरी बोलायला मिळावं अशी माझी आंतरिक इच्छा होती. एकदा मी भारतीला याबद्दल बोलले तेव्हा ती म्हणाली, "अगं, उद्याच मी संयोगिताची मुलाखत घ्यायला जाणार आहे." संयोगिताची? सध्या ती टॉपची हिरोईन आहे. मध्यंतरी तिचा तुझ्याशिवाय हा चित्रपटही बघितलाय मी. तिनं तुला भेटायचं कबूल केलंय? हो. इथे आमराई रोडवर त्यांच्या चित्रपटातल्या एका दृश्याचं चित्रीकरण होणार आहे. त्यावेळी थोडा वेळ ती मला देऊ शकेल असं तिला वाटतंय. तर मी काय म्हणते, तू येणार का उद्या माझ्याबरोबर? तो सगळा माहोल तुला बघायला मिळेल. तिनं असं विचारल्यावर मी तिला लगेचच होकार देऊन टाकला. उद्या किती वाजता जायचंय? दुपारी 2 वाजता. जरा ऊन असणार आहे, पण त्याला काही इलाज नाही. चालेल की. मग तू 1:30 वाजता तयार राहा. जरा लवकरच येईन मी. गाडी घेऊन येईन. त्या दिवशी आमच्यात असं संभाषण झालं आणि एका वेगळ्या दुनियेत जाण्याच्या कल्पनेनं माझं मन भरारून उठलं. आम्ही तिथे पोचलो तेव्हा सगळीकडे गर्दी आणि गोंधळ. माझ्यासारखीच काही हौशी मंडळी चित्रीकरण बघायला आलेली. भारतीनं आज जाऊन संयोगिताची चौकशी केली, पण ती अजून आलेलीच नव्हती. मग आम्ही बाहेर आलो. आमच्या समोरच 15-20 लोकांचा एक ग्रुप उभा होता. मॉब सीनचं चित्रीकरण आज इथे होणार आहे म्हणून या मंडळींना बोलावलं आहे. भारतीनं माहिती पुरवली. तिला तिथेच कुणीतरी भेटलं ओळखीचं, म्हणून त्यांच्याशी ती बोलायला लागली. सगळ्या लोकांचं निरीक्षण करत मी तिथेच उभी राहिले. त्या मॉब सीनच्या ग्रुपकडे बघताना माझ्या मनात आलं, फक्त 2-3 मिनिटांचा शॉट, पण त्यासाठी या सगळ्यांना किती ताटकळत थांबावं लागतंय. माझ्या मनात असा विचार येत असतानाच मला ती दिसली. त्या मंडळींपासून थोडी बाजूला उभी असलेली. फिकट निळ्या रंगाची साडी, केसांचा पोनीटेल, नजर दूरवर कुठेतरी. तिचा चेहरा मला ओळखीचा वाटला, पण चेहऱ्यावर पूर्वीसारखं हास्य मात्र नव्हतं. कुठे बरं हिला बघितलंय? मी विचार करायला लागले आणि माझ्या मनात एकदम एखादी वीज चमकावी तसा एक विचार चमकून गेला. ही सागरिका तर नाही? पण ही ती कशी असेल? ती सागरिका निरनिराळ्या चित्रपटातून चमकायची. सगळ्यांची आवडती हिरोईन होती ती. तिच्या काही भूमिका माझ्याही लक्षात राहिल्या होत्या. मग समोर दिसते ती सागरिकाच का तिच्यासारखी दिसणारी दुसरी कुणी? मी विचार करत राहिले, पण माझं मन मला स्वस्थ बसू देईना. मग मी ती बसली होती तिथे गेले आणि तिला म्हटलं, "तुम्हाला एक विचारू का?" "विचारा ना."
तुम्हाला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय. ती गप्पच. मग मीच पुन्हा म्हटलं, तुमचं नाव सागरिका का? तिच्या चेहऱ्यावरचे भाव किंचित बदलले, पण ते क्षणभरच. नंतर चेहरा परत पहिल्याप्रमाणे झाला. ती म्हणाली, माझं नाव सागरिका नाही, माझं नाव सुनेत्रा. असं होय. मला वाटलं तुम्ही सागरिकाच आहात, कारण पूर्वीच्या सागरिका नटीमध्ये आणि तुमच्यात खूप साम्य आहे. आणि तुम्हाला सांगते, सागरिका माझी अतिशय आवडती नटी. तिचं दिसणं, तिचं समजून काम करणं, भूमिकेशी एकरूप होणं सगळंच मला पसंत होतं. आमचं असं बोलणं चाललेलं असताना भारती माझ्याजवळ आली आणि म्हणाली, संयोगिता मॅडम आलेल्या दिसत आहेत. मी भेटते त्यांना, पण बहुतेक त्या आत्ता काही बोलायला तयार होणार नाहीत. त्यांना भेटून ती लगेचच परत आली. म्हणाली, त्या उद्या भेटणार आहेत इथेच. बाकी सगळ्या कलाकारांचा उगीच वेळ जाईल म्हणून त्या आत्ता काही बोलायला तयार नाहीत. आज तो मॉब सीन त्यांना उरकायचाच आहे. मी म्हटलं, आलोच आहोत तर जरा वेळ बघूया का चित्रीकरण? ती म्हणाली, बघूया, पण आत्ता नुसता रस्त्यावरचा घोळकाच दिसणार आहे. चित्रीकरण सुरू झालं. मी बघत होते. एवढ्या सगळ्या गर्दीत सुनेत्राचा चेहरा अस्पष्टसा कुठेतरी. तो सीन ओके झाला. सगळे कलाकार तिथेच गप्पा मारत रेंगाळले होते, पण सुनेत्रा मात्र झप झप पावलं चालत तिथून बाहेर पडली. इकडे तिकडे कुठेही न बघता ती सरळ बसस्टॉपच्या दिशेनं चालायला लागली. भारतीला मी म्हटलं, आत्ता आपल्यासमोरून ही जी पुढे गेली ना, तिचं नाव सुनेत्रा. मी तिच्याशी बोलले आणि जुनी ओळख निघाली. ती आमच्याच शाळेची विद्यार्थिनी. मला जरा तिच्याशी अजून थोडं बोलायचंय म्हणून मी तिच्याबरोबर जाते. भारती बरं म्हणाली आणि बसस्टॉपच्या दिशेनं निघालेल्या तिला भरभर चालत जाऊन मी गाठलं. तोपर्यंत बसस्टॉप आला होता. तिथे ती थांबली. मी तिच्याजवळ जाऊन उभी राहिले. ती बसची वाट बघत होती. मी विचारलं, कुठे राहता तुम्ही? शिवाजी मंडईजवळ. मीही त्याच बाजूला राहते. एकाच रस्त्यावर आहेत आपली घरं. जाऊया रिक्षानं? नको, मी जाईन बसनं. बरं, जरा वेळ मीही थांबते. कदाचित बस येईल एवढ्यात. बोलता बोलता मी तिच्या चेहऱ्याकडे बघत होते आणि मला पुन्हा पुन्हा सागरिकाची आठवण येत होती. तू आणि मी निळ्या आभाळाखाली या गाजलेल्या गाण्यातली सागरिका मला आठवत होती. तिच्याबरोबर तेव्हाचा प्रसिद्ध अभिनेता अंशुमन होता. जर व्यवस्थित मेकअप केला तर ही सुनेत्रा नक्की सागरिकासारखी दिसेल. माझ्या मनात असंच येत होतं. मी तिच्याकडे बघत राहिले. जरा वेळ असाच गेला. मग ती एकदम म्हणाली, पूर्वीच्या सागरिका नटीमध्ये आणि माझ्यात खूपच साम्य आहे असं तुम्ही मघाशी म्हणालात ना, ते अगदी खरं आहे. अहो, बरेच लोक पूर्वीही असं म्हणायचेच बरं का. पूर्वी तर असं सुद्धा झालेलं आहे. काय झालंय? सागरिकाच्या एका सिनेमाच्या शूटिंगच्या वेळी घडलेला एक प्रसंग सांगते. पण हा प्रसंग सांगण्याच्या आधी एक गोष्ट स्पष्ट करते. ती म्हणजे सागरिका आणि मी एकमेकींना आधीपासून ओळखत होतो. मला अभिनयाची बऱ्यापैकी जाण आहे हेही तिला माहीत होतं. हो का? अरे वा. मग काय झालं तिच्या सिनेमाच्या शूटिंगच्या वेळी? एक छोटासाच प्रसंग होता. त्याचं चित्रीकरण व्हायचं होतं. दिवस वेळ सगळं ठरलं होतं. पण सागरिकाची तब्येत तेव्हा अचानक बिघडली. तिला शूटिंगसाठी येणं शक्य नव्हतं. तेव्हा तिनं काय केलं माहीत आहे? काय केलं? तिनं माझं नाव सुचवलं. प्रसंग फार मोठा नाहीये. 1-2 वाक्यच बोलायची आहेत. सुनेत्रा ती वाक्य चांगली बोलेल, मला खात्री आहे, असं ती म्हणाली. आणि मग काय, त्या दृश्यामध्ये मी सागरिका म्हणून वावरले.
आमच्या दोघींच्या चेहऱ्यात असलेल्या साम्याचा मला असा फायदा झाला. हे ऐकून मला तर पाकीजा सिनेमाचीच आठवण येते. त्या सिनेमात नाही का काही दृश्यामध्ये मीना कुमारीच्या ऐवजी पद्मा खन्नानं काम केलंय. कुणाला समजलं पण नाही. तसाच तुमचा हा प्रसंग. माझं बोलणं ऐकून ती किंचित हसली. मग मी तिला विचारलं, सागरिका चित्रपटसृष्टीपासून लांब गेलीये. कुठल्या सिनेमात आताशा ती दिसलेली नाही. कुठे असते आता ती? अहो, ती इथे नसतेच. ती असते अमेरिकेला. अगदी टॉपवर असतानाच एका बड्या उद्योगपतीशी तिनं लग्न केलं आणि ती अमेरिकेला गेली. तिथलीच सिटिझनशिप घेतली. तिला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलगा आर्किटेक्ट झालाय. मुलीला सागरिकासारखीच अभिनयाची आवड आहे. या क्षेत्रातच तिला करिअर करायचं आहे. छान आहे संसार तिचा. आमच्या अशा बऱ्याच गप्पा झाल्या, पण इतक्या वेळात बस आलीच नाही. मी तिला म्हटलं, जाऊया रिक्षानं. मी तुम्हाला तुमच्या घरापाशी सोडते. आणि मी एक रिक्षा थांबवली. ती नाईलाजानं रिक्षात बसली. शिवाजी मंडई आल्यावर म्हणाली, मी इथेच उतरते. भाजी घेऊन घरी जाईन. मला थँक्स म्हणून ती घाईघाईनं खाली उतरली आणि मंडई जवळच्या गर्दीत मिसळून गेली. मीही मग माझ्या घरी आले. नंतरच्या दिवसात वेगळं असं काही घडलं नाही. मुलांच्या शाळा, अभ्यास, यांचं ऑफिस, थोडक्यात काय, अरे संसार संसार. आणि एके दिवशी अचानक भारती पाटील भेटली रस्त्यात. गप्पा मारायच्या मूडमध्ये होती. मग मी तिला संयोगिता मॅडमच्या मुलाखतीबद्दल विचारलं. मग दुसऱ्या दिवशी भेटल्या का मॅडम? कशी झाली मुलाखत? तुझं समाधान झालं का? मुलाखत अगदी समाधानकारक झाली. माझ्या सगळ्या प्रश्नांची त्यांनी व्यवस्थित उत्तरं दिली. एवढं सांगून भारती किंचित थांबली. मग म्हणाली, सध्या माझ्या डोक्यात एक वेगळाच विषय घोळतोय. कुठला विषय? त्या सध्या काय करतात या विषयावरचा एक लेख लिहिण्याचं मी ठरवलंय. त्या म्हणजे कोण? त्या म्हणजे पूर्वीच्या गाजलेल्या अभिनेत्री, एकेकाळी ज्यांनी चित्रपटसृष्टीवर राज्य केलं, त्या सध्या कुठे आहेत, कसं जीवन जगत आहेत, याचं संशोधन मी सुरू केलंय. तुला अशा किती अभिनेत्रींची माहिती मिळाली आहे? मी असं विचारल्यावर तिनं काही अभिनेत्रींची नावं सांगितली. त्यात शेवटचं नाव सागरिकाचं होतं. एकेकाळची ही गाजलेली सगळ्यांची आवडती अभिनेत्री आता अगदी नगण्य दुय्यम दर्जाच्या भूमिका करताना दिसून येते. पूर्वी राजवाड्यात राहिलेली ही राणी आता एका सामान्य भाड्याच्या घरात जीवन व्यतीत करते. अगं, इथेच राहते ती शिवाजी मंडई जवळ. जवळचा पैसा संपला की सगळं संपतं, हेच खरं. सागरिकाबद्दल जे काही थोडंफार समजलं होतं ते भारतीनं बोलता बोलता सांगून टाकलं. जास्त माहितीसाठी मी तिची गाठ घेईन, असंही ती म्हणाली. नंतर ती दुसऱ्याही काही अभिनेत्रींबद्दल बोलली आणि तिनं माझा निरोप घेतला. बाकीच्या अभिनेत्रींची माहिती माझ्या मनातून लगेचच पुसत गेली. पण सागरिकाची माहिती, ती काही केल्या मला विसरता येईना. अगदी लहान सहान भूमिका स्वीकारणारी सागरिका माझ्या मनभर पसरली. मॉब सीनच्या चित्रीकरणासाठी आलेल्या, दृश्यात किंचित कुठेतरी दिसलेल्या, बस स्टॉपवर बसची वाट बघत उभ्या असलेल्या सागरिकाच्या अश्रूने माझं मन ओलं झालं. आपल्याला काही दिवसांपूर्वी भेटलेली ती सुनेत्रा म्हणजे सागरिकाच होती. मी मनाशीच बोलले. स्वतःची खरी ओळख तिनं माझ्यापासून लपवली. माझ्यापासून म्हणण्यापेक्षा तिच्या एका चाहतीपासून लपवली. म्हणून तर तिनं सागरिकाच्या संसाराचं सुंदर चित्र रंगवलं. सागरिकाला उच्च स्थानावर नेऊन बसवलं. पूर्वी सागरिका जशी प्रकाशझोतात होती, तसंच तिनं तिला आत्ताही प्रकाशझोतात ठेवायचा प्रयत्न केला.
त्यासाठी आभासी दुनिया निर्माण केली. सुनेत्रा ही सागरिकाचीच निर्मिती आहे. पूर्वीच्या सागरिकाला जपण्यासाठी तिनं सुनेत्राला निर्माण केलं. भारती पाटील तिच्याशी संपर्क साधायचा प्रयत्न करेल. तुम्हाला चुकीची माहिती कळली असं तिलाही ती सांगेल. माझ्या मनात असंच येत होतं. मन पुन्हा पुन्हा म्हणत होतं, हे सगळं तिला जपण्यासाठी. ही छोटीशी कथा इथेच संपली. आज मी वाचलेली शुभदा साने यांची तिला जपण्यासाठी ही कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून अवश्य कळवा. आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. आणि हो, सबस्क्राईब बटनच्या बाजूला जॉईन बटन आहे, ते सुद्धा दाबून तुम्ही माझ्या चॅनलची मेंबरशिप अवश्य घेऊ शकता. आणि हो, हाईप करायला सुद्धा अजिबात विसरू नका. आता आपण पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा कथा वाचनासाठी. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.